इम्तियाज जलीलांचं एक वाक्य कालचं आहे, त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता नोटा उधळण्याचा. आणि त्यांना तेव्हा विचारलं, ते म्हणाले की मी शाही घराण्यातनं आहे, पैसे उधळणं हा आमचा छंद आहे, कोणाला काय बोलायचं बोलू द्या, हवं असल्यास ज्यांच्या पोटात दुखतंय टीका करताय त्यांनी पैसे उचलायला यावं, आमची हरकत नाही. या पैसे उचलायला बोलू, या विधानाला काय म्हणाल, या बोलण्याला शब्द? इम्तियाज जलील किंवा ओएसी ही हैदराबादची पिलावळ आहे. नवाबी घराण्यातून आल्याचा आविर्भाव त्यांच्या रक्तात आहे. बाकीचे इतर सर्व गुलाम आहेत, भले ते मुस्लिम समाजाचे असले तरी. आणि आमच्या नवाबावर ह्या असलेल्या इतर समाज बांधव पण आणि इतरांनी सुद्धा आमचा जे जयकार करावा ही त्यांची हुकुमशाही पद्धतीची रचना आहे. ही जी मस्ती आहे, तुम्ही नवाब घरातून आले, मग 17 वर्ष तुम्ही गुलामगिरी करत होते पुण्याला. काय करत होते तुम्ही 17 वर्ष? मुशीवर बिर्याणीचा दाना ठेवून स्वतःला नवाब समजता तुम्ही. आणि जे पत्रकार तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही नोटा उचलायला बोलवणार आहेत. तुमची मस्ती जी आहे ना, मस्ती आता लोकांनी पाहिलेली. छंद आहे तुमचा, नोटा उधळणे हे तुमचा छंद आहे. दलाली करणं तुमचा छंद आहे. समाजामध्ये तेढ निर्माण करणं तुमचा छंद आहे. आणि असलेल्या या बहुतेक ठिकाणचे मुसलमान जे स्वाभिमानी आहेत ते तुमच्याबरोबर राहणार नाही हे नक्कीच आहे. परंतु त्यांना सुद्धा तुम्ही गुलाम बनवण्याची जी काही तुमची नीती आहे ते लोक सहन करणार नाही. नवाबी करायचे असेल हैदराबादला जा. लोकांनी तुम्हाला आता सगळीकडून बाद केलेलं आहे. अशाच पद्धतीची मस्ती करणाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असं माझं पोलिसांना सुद्धा आव्हान आहे. या पद्धतीचे नोटा उधळणं, करन्सी उधळणं हा एक गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सुद्धा मी आता सीपीला सांगणार आहे.